नेमकं काय मुद्दे आहेत आता? विजन तुमचं काय? 5 वर्षासाठी काम करताना 50-100 वर्षाचं विजन ठेवून काम करतो. उमेदवारांची तुलना तुम्ही करावी ही पहिली विनंती असेल. दोन कारण एक वेगळी संधी आहे. कुणाला निवडून द्यायचं, कुणाला आमदार करायचं. तुम्ही म्हणालात की समाधानी आहे तुम्ही आणि आता फक्त द्यायचंय, जास्त द्यायचंय. नेमकं पुढच्या एक 25 वर्षाचं 50 वर्षाचा विचार तुम्ही तर म्हणाला की 50-100 वर्षाचं सुद्धा विजन असलं पाहिजे. नेमकं काय मुद्दे आहेत आता? विजन तुमचं काय? आत्ता 20 तारखेला मतदान करायचं, काय सांगाल दौंडकरांना तुम्ही? का कोणतं आवाहन कराल? मी आव्हान हे नक्की करेल की 2 उमेदवार समोर आहेत. उमेदवारांची तुलना तुम्ही करावी ही पहिली विनंती असेल. मी मगाशी सांगितलं, आपणही प्रश्न विचारला की समोरच्या उमेदवाराचं भाषण 3 मिनिटात संपतं. मी 1 तासही भाषण करू शकतो, पण मी 30-40 मिनिटं सगळ्या गावात जाऊन बोलतोय. काहीतरी काम केलंय म्हणून बोलतोय. आलेल्या प्रत्येकाला भेटलोय. मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. लोकांचे प्रश्न सोडवतोय. लोकांना जे माहीत नाही तेही प्रश्न भविष्याचा वेध घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून फक्त आलेल्या कामाला फक्त न्याय देण्यापुरतं मला मर्यादित नसावं, तर दौंडचं पुढचं 50 वर्षाचं विजन माझं असावं, 100 वर्षाचं विजन असावं. 5 वर्षासाठी काम करताना 50-100 वर्षाचं विजन ठेवून काम करतोय. मी आलेल्या कोणत्याही माणसाला त्याची जात विचारलेली नाही, आडनाव विचारलं नाही, त्याचा पक्ष विचारला नाही, त्यांनी मतदान केलं का नाही तपासलेलं नाही. त्यामुळे मी एक कार्यक्षमपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवसभरामध्ये आलेल्या प्रत्येकाचा फोन घेण्याचा मी प्रयत्न केला. फोन घेता आला नाही तर प्रत्येकाला परत फोन केलेला आहे. दिवसभरात 5-10 फोन तरी असे करतो की ज्यांचा चुकून फोन लागलेला असतो किंवा त्यांचा सेव्ह करताना फोन लागलेला असतो. परंतु यामागची भूमिका एकच आहे की तुमच्या सेवेमध्ये 10 वर्ष मी सातत्यानं राहिलोय. सक्षमपणे सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी सुदैवानं संपूर्ण केंद्रातलं सरकार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येईल अशी परिस्थिती आहे. दौंडकरांना एक वेगळी संधी आहे. कधी कधी वाईट आहे तेही चांगलं घडतं. आम्ही पक्ष वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न ग्रामीण भागामध्ये करतोय, परंतु युती आघाडी यामध्ये कधी कधी काही मर्यादा येतात. तेव्हा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ग्रामीण भागातील 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून लढलो होतो. यावर्षी मात्र युतीच्या मर्यादेमुळे मी पूर्ण जिल्हा ग्रामीण मधला एकटाच विधानसभा सदस्य होण्याची शक्यता आहे. मी एकटाच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि मला जर निवडून दिलं तर भविष्यातील केंद्र आणि राज्याच्या सरकारला या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काम करायचं असेल, काही विशेष योजना राबवायच्या असतील, पद द्यायचं असेल, तर अशा वेळी मला जर माझ्या मतदारसंघातील जनतेनं चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं तर या सगळ्या गोष्टींचा फायदा या मतदारसंघाला, हा केंद्रातील आणि राज्यातील सरकारला द्यावाच लागेल. आणि त्या बाबतीमध्ये हे दोन्ही सरकारं आपल्या पाठीशी उभं करण्यासाठीची ही निवडणूक आहे. तर कुणाला निवडून द्यायचं, कुणाला आमदार करायचं याहीपेक्षा एक सक्षम लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ही निवडणूक आहे. आणि केंद्र आणि राज्याचा पाठिंबा या मतदारसंघाच्या पाठीशी उभं करून या मतदारसंघासाठी जे जे करायचं राहिले ते करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, संधी आलेली आहे. ते संधीचं सोनं करणारी ही निवडणूक आहे. एवढंच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगेल. आणि मला खात्री आहे की मी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय आणि 25 वर्ष राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये न थांबता जर काम केलं तर लोकांचं काय प्रतिसाद आहे ते मी पाहतोय. आणि जो प्रतिसाद मला मिळालेला आहे, मला निश्चितपणे पुन्हा एकदा या तालुक्यातील मतदार विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी देतील याची मला खात्री आहे.